काही दिवसांपूर्वी देखील आपण आरोप केलेला मात्र कोणत्याही प्रकारचं निष्पन्न झालेलं नाही. 15 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मी आयुक्तांना कळवलं होतं की पाणी चोरी होते. त्याच्यावर ते अधिकारी येऊन भेटले की साहेब थोड्या ठिकाणी चोरी होत होती, आम्ही ते कट केलं वगैरे 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 सगळं झालं. त्याच्या पुढे जाऊन आपण गेल्या महिन्यात बघितलं की 10-12 दिवस कसे हाल आपले पाण्यासाठी होत होते. नंतर आपल्याला सांगण्यात आलं की ते महानगर गॅसच्या ठेकेदाराचं काम चालू असताना तिथे पाणी गळती झाली. आता वस्तुस्थिती तिथे अशी आहे की 1200 mm चा एक MS ची लाईन येते आणि 1000 mm ची एक जुनी लाईन आहे. तर या महानगर कंपनीचे ठेकेदार काम करत असताना त्या लाईन तुटली. 10, 12, 15 दिवस बिन पाण्याचे टँकरवर ठाणे महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांनी आपलं जीवन पुढे ढकललं. जे टँकर 1000-2000 ला मिळायचे ते 7-7, 8-8 हजाराला मिळाले. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की आता ते काम पूर्ण झालेलं आहे आणि 19 तारखेपासून खऱ्या अर्थाने थोडंसं पाणी वाढलं. आजची परिस्थिती तिकडे अशी आहे की तिकडे गळती परत झालेली आहे आणि मी तुम्हाला व्हिज्युअल शेअर करतो की कशा प्रकारचं काम यांनी केलंय. पण माझा प्रश्न आयुक्तांना एवढाच आहे की ज्या ठेकेदारांनी हे काम केलं, ज्याच्यामुळे ठाण्याचे नागरिक इतके हैराण झाले, त्याच्यावर तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही? आणि आज जर 40 MLD पाणी रोजचं वाया जातंय आणि त्यावेळेस 10-15 दिवस किती MLD पाणी वाया गेलं, तर त्याचं कॉम्पन्सेशन त्याच्याकडनं का घेत नाही? आपल्याला मीटर लावता, 1-1 रुपया आमच्याकडून ठाणेकर नागरिकांकडे तुम्ही वसूल करता आणि मग ज्या ठेकेदारामुळे एवढं पाण्याचं नासधूस झाली तुम्ही त्याच्याकडनं का त्याच्या पैशाचं कॉम्पन्सेशन घेत नाही त्या पाण्याचं? हा माझा मूळ प्रश्न आहे. 2 गोष्टी मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना आणि डिपार्टमेंटला सांगेन की महानगर गॅसच्या त्या ठेकेदारावर FIR झालीच पाहिजे आणि दुसरी, त्यांना जे पाणी नासलं गेलं त्याचं त्यांना बिल दिलं पाहिजे आणि ती रिकव्हरी झाली पाहिजे.